20-25 भाकर आणि जरी दिली गरम नाही पण ते काय होतं सगळं पुन्हा होतं. आता ही धन्याचं पोतं आधीच होतं ना, त्यातलं ही धने येतं. कधी धन्याचा कलर असा असतो कधी तसा असतो म्हणताना ही कसं काय ही. आणि मैत्रिणींनो आता ह्यांना भाऊंना ह्यांना ना तरीची मिरची पावडर, तिखटाची मिरची पावडर 5 किलो मसाला, 1 किलो खोबरं, 1 किलो हळद आणि धना पावडर 2 किलो दिलेली. तर आता घेऊन चाललं ते इथं. मैत्रिणींनो शुभ दुपार सगळ्यांना. आणि केडगाववरनं दादा ते आले तिथं, त्यांचं हॉटेल आहे. तर त्यांच्या हॉटेलचं नाव काय आहे ती पण सांगते आणि त्यांच्या हॉटेलमध्ये काय असतं ती पण सांगते, ॲड्रेस पण सांगते ना. तिथं चमकते आतमध्ये. तर दादा सांगते ना त्यांच्या हॉटेलचं नाव आणि कुठे आहे ती ॲड्रेस. हॉटेल आरोही केडगाव मिशन कॉर्नर जवळ आहे. आणि तुमच्या हॉटेलमध्ये आता सध्या म्हणजे काय बनवतं, म्हणजे नॉनव्हेज मध्ये काय असतं? नॉनव्हेज दवरा बकऱ्याचं बोलायचं चालू आहे. म्हणजे ज्या ताईसाहेब म्हणजे काय काय ताईसाहेबांना ह्यांना बघा दादांना ह्यांना बोलाय असती तर त्यांना बोकडाचं मटण वगैरे वळटायचं नसतं. तर तिथं फक्त बोलायचंच मटण म्हणजे बकऱ्याचंच असतं. तर तुम्हाला ती पूर्ण ॲड्रेस सांगते ना. जर केडगाव चौफुले म्हणजे आपला हे उरुळी कांचनचा रोड आहे ना, पुणे सोलापूर केडगाव चौफुला, पुणे सोलापूर केडगाव चौफुलेचा जो रोड आहे ना मैत्रिणींना, त्या रोडला आहे त्यांचं. तर त्या हॉटेलचं नाव काय? आरोही मटन शॉप, ढवारा मटन थाळी. तर मसाले वगैरे न्यायला आले तर क्वालिटी कशी वाटली बघितल्यावर लक्षात येतच की हो. आणि तुमचा नंबर सांगा. 9890 हां 232244. येस मैत्रिणींनो, हे लाडू करून झाले. इथं परत शेंगदाण्याचे आता 5 किलो लाडू करायच्यात. इथं आमच्या ताई भाजतात आहे त्या. इथं खारीक पावडर, बऱ्याचशा ताईसाहेबांची ऑर्डर इथं ती खारीक पावडर बनवायची चालली. आणि आता वाजलेले आहेत 3:30. आणि आता मी काय करणार आहे ताई, पॅकिंग. यस, तर आता तिकडं पॅकिंगचं पतीने सगळ्यांचं काढून ठेवलेलं आहे. इथं शनिवारच्या ऑर्डरीमधले एवढे ॲड्रेस राहिले आहेत अजून, कोणाचं काय. आणि आजच्या ऑर्डरी काय असते त्या आता टाकते मस्तपैकी. तोपर्यंत नाणी इथं सगळं बारीक करतात त्या. लाडू करून घ्यायचे इथं. बघती दावी एकदा. हां परत एकदा बघ बरं. कशी बघित होती हो माझ्याकडं, वाटाला डोळं करून बघती. रुबी बघत होती. चला लाडूचं पॅकिंग करायचं चाललं इथं. इथं प्रतीक्षा मॅडम आमचे पॅकिंग करून देतात इथं. अजून फक्त लेस राहिलं इथं. इथं आता बघा ही परत शेंगदाण्याचं लाडू केलं, दनदिशीरनं केलं होय ताई. दानाच केलं तासाचे. इकडं ड्रायफ्रूटचं लाडू आता जेवढ्यांचं आज आहे तेवढ्यांचं टाकते. उद्याच्याला राहिलेलं ताईसाहेबांचं उद्याच्याला. इथं आता किती पॅक केलं, 2 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 किलो ही झालं. आता तुम्ही 16 न ही 4 20 बाय. ही शेंगदाण्याचं घमेल्याचं लाडूचं आहे ना, ही द्यायचं उद्या सकाळ बारामतीत. दुबईच्या ताईसाहेब ना त्या छायात आहे, त्यांच्या वडिलांचं सासरचं आहे. हां सगळं मिळून त्यांचं 4 किलो तर लाडू इथं द्यायचं द्यायचं. 2 किलो ड्रायफ्रूटचं 4 किलो शेंगदाण्याचं लगेच पॅक करावं वाटतंय मला. आता संध्याकाळच्या 7:30 वाजल्यात मैत्रिणींनो, सॉरी 7:15. अजून मी इथंच आहे. आणि मला जेवढं उरकन तेवढं लाडूचं पॅकिंग केलं. परत नानींनी लाडू केलेलं सुद्धा त्यातलं भरलं. आणि ही एवढं सगळं केलं आहे पॅक. आता अजून हो काय अशाच ऑर्डर पेंडिंग आहे तर बघू शकता. खारीक पावडर 2 किलो, खोबरं खिस 1 किलो, मसाला डिंक लाडू, खजूर ड्रायफ्रूट लाडू, मसाला इकडं खजूर ड्रायफ्रूट लाडू, इकडं डिंक लाडू, मसाला इकडं मसाला 2 किलो, तिकडं जिरी पावडर, तिकडं मसाला. अजून ड्रावरमध्ये ॲड्रेस आहे तर. पण आता पार कवरेज क्षेत्राच्या बाहेर जायला लागलो आम्ही, उशीर झालेला आहे. अजून मला हे करायचं, घटस्थापना करायची. घट पण नाही बसवला. आता भाऊ आले तर पाऊस यायला लागलाय पहिली गोष्ट. आता राहिलेलं ताईसाहेबांचं उद्या. हो का अजून इकडे ॲड्रेस आहे तर दिसतात का. चक्क पाऊस यायला लागलाय. माती परत भिजली का माझी.
सगळं लाडूच आहेत ह्यातमध्ये आज. पोतभर लाडू चालवले तिथं, तरी अजून ही 4 पार्सल राहिले तिथं. हां, आणि अजून ही एवढं पॅकिंग करायचं मैत्रिणीनं, उद्याच्याला द्यायचं. कुरिअरवाले गेले, 7:45 वाजले मैत्रिणींना. आता डायरेक्ट प्लॅनला कुलपाला चावीच लावली डायरेक्ट. आता इथून पुढं ना घट बसवायचा. अजून ताट वलच होतं त्याच्यामुळं मी दिवस मावळताना नाही बसवला. मग तिथून पुढं ही कुरिअरची गडबड. जवळजवळ 7:45 वरती काटा गेला. आता पटकन देवाची पूजा करते, घट बसवून घेते, संध्याकाळी दिवस मावळाच्या पुढंच बसवते ते. आणि तिकडं मी बघू शकतो तिकडं दरवाजे बिरवाजे लावून लाईटी बिटी हिजवून, कारण का पाऊस यायला लागलाय, लाईट कधी पण जाऊ शकते त्याच्यामुळं. आणि परत तुमचे आता फोन घ्यायचे, अर्धा तास मला देवपूजा जाईल, तिथून पुढं मग थोडंसं आता भूक लागली, देवपूजा केली की जेवायचं. आज बकरीची भाकरी आणि बटाटा खाणार आहे. आणि मग तुमच्या ऑर्डरी घ्यायच्या, माझ्या ताईसाहेबांचा दिवसभर ज्यांचं फोन येऊन गेले त्यांचं बघायचं, कोणाचा काय प्रॉब्लेम आलाय, कोणाचं काय कुठं माझ्याकडून राहिलंय का, एखादं पाठवायचं, हे करायचं, ते ॲड्रेस सगळं चेक करायचं, दिदीला प्रिंट काढायला दिलेले असले का नाही सगळं चेक करायचं, कोणाचं गेलंय कोणाचं नाही गेलं, कोणाचं हुकलंय. आज 3 ताईसाहेबांचं हुकलं होतं माझ्याकडून. ते दिदीला मेमो लागत 3 ताईसाहेबांचं ॲड्रेसच नाही दिदे. आणि मग परत ते हाताने लिहिलं ते ॲड्रेस. आता ज्या ताईसाहेबांचा आज हाताने ॲड्रेस लिहिलेले आहेत ना, घरी पोहोचन त्या ताईसाहेबांनी नक्की ध्यानात ठेवायचं की आपण हुकलो होतो. त्याच्यामुळं मला जरी ऑर्डरी तुम्ही टाकल्या ना तरी मला मधून अजून 2-3 दिवसांनी मेसेज करत जा, अशा गडबडीच्या टायमाला, की माझं पार्सल पॅकिंग केलंय का, पोहोचवलंय का, मला चेक करता येतं. शेवटी मी पण तुमच्यासारखीच एक साधी महिला आहे ग, म्हणून बाकी काय नाही. आणि मला आता लाडूची ऑर्डरी टाका, काही अडचण नाही. बऱ्यापैकी आम्ही करत आणले. एक 20-25 किलोचा लोड आहे मला फक्त उद्याच्याला. तो लोड कवर झाला की ओके मध्ये. आज 3 घामेले परत 1 घामेले केलं ना, त्यातलं मी परत लाडू टाकला. आता बारामतीतलं एक 10-12 किलोची ऑर्डर आहे उद्याच्याला, आणि बाहेरची काही 20-25 किलोची म्हणजे कुरिअरची, तेवढी झाली की ओके मध्ये. आता उद्या दिवसभर लाडू करायचे. आज कसं मला देवपूजा ही करायची होती ना, त्याच्यामुळं माझ्या मागं थोडासा लोड होता. उद्याच्याला काय नाही. माझा नंबर घ्या 9657484033. माझ्या पुण्याच्या ताईसाहेब असल्या ना तर 2 दिवसातच मिळतं, मुंबईच्या ताईसाहेबांना 3 दिवसामध्ये मिळतं असं. आणि मसाल्यांच्या ऑर्डरी थोडे महाग ठेवले होते 2-4 दिवसात, तर ज्यांना आता मसाले घ्यायचे त्यांनी पण ऑर्डरी करू शकता, काही अडचण नाही. मला जरा 2-3 दिवस ताण आलता डोक्याला माझ्या कामाचा, पण आज जरा मी झाले रिलॅक्स, माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असं. तर चला दाखवते काय काय चाललंय ते. प्रतीक्षाने ही सगळं घरात आणून ठेवलं, ताट वगैरे. आता सकाळी मी जो दिवा लावला होता ना तो दिवा तसाच आहे अजून. आता फक्त घट बसवायचा आणि छानपैकी पूजा करायची, परत एकदा अगरबत्ती वगैरे लावायची. आणि माझ्या दीदीचं काय चाललंय ते पण दाखवते. आणि आज बाई भाजीचा वासच लई येतोय मला. काय केलंय ग पते? बटाट्याची भाजी होय का? करायचे, इथं ठेवले बटाटे. मला नुसतं ही कर, फक्त परत मिरची पावडर टाकून. बटाट्याची भाजी करताना फक्त मिरची पावडर टाकायची, तेल टाकायचं, शेंगदाणा तेल आणलेलं आहे सेपरेट किटलीत माझं. का? शेंगदाणा तेल आणलंय मला. हां, पण त्याचा वास येतो. मला चालतं नाही काय होत. आणि भाकरी केली का माझी? नाही नोकी, आपण शेंगदाणे भाजते, भाकरी करायची, भात केला, हे तेल आणलेलं आहे उपवासासाठी. उशीर आली. ओके तेलाचं कर. हां तुझ्या अगोदर किती अर्धा तास आले असेल. हां असू द्या, चल. झाला माझा घट बसवून. झाला आमच्या प्रतीक्षाचा स्वयंपाक. ते सकाळी मी असं देव झोपवलेलं ना, आमच्या इकडे मैत्रिणींना झोपवतात, पण मला सुवर्णाताईंनी पण मेसेज केला की अक्का ती ना तसं झोपवत नाही. तर मग परत न उभा केला. आणि माझ्या एका ताईसाहेबांनी मला मेसेज पण केला यूट्यूबवरती. तर ताईसाहेब मग आता असं ते देव आहेत ना, झोपतात ना, तर म्हणलं नाही उभं ठेव, तर ठेवलं. असू द्या. चला आता जेवण करायचं मस्तपैकी. सगळं माझं झालं देवाचं छानपैकी. आता मस्तपैकी थोडंसं जेवण करते. जेवण म्हणजे तीच
आपली भाकरी नाही खावं तर झोप यायची नाही. भाकरी म्हणजे बकरीची भाकरी आणि बटाट्यात तेल चटणी टाकून खायचं. म्हणजे शेंगदाणा तेल, मिरची पावडर तिखटाची ना ती, आणि तिथे बटाटा केलाय ना नुसता परतलाय, त्यातमध्ये मीठ तेल आणि चटणी खायची. हे जेवण करायचं सगळेजण. बाय सगळ्यांना. प्रतीक्षाने बटाटा तळलेला मैत्रिणींनो, त्यातमध्ये मी काय केलं, मीठ, चटणी म्हणजे आपली ती तिखटाची मिरची पावडर मी तुम्हाला इकते ना ती, आणि इथं मस्तपैकी भाकरी प्रतीक्षाने केलेली. असं जेवण करायचं छान पैकी. हो का, ही मिरची पावडर घ्यायची, मिठाचं घ्यायचं, तेलाचं घ्यायचं, ह्याच्यात टाकायचं आणि असं खायचं. छान लागतं.